ठरणार या चषकाचा मानकरी कोण ठरणार हा अंतिम विजेता या महासंग्रामाच्या 7व्या पर्वाचा हे आपल्याला या पर्वामध्ये पाहायला मिळाले. बाहेर जाईल सिंगल पॉईंट इथे मिळाला आहे. विंडलँड रायगड संघाच्या खात्यामध्ये जोडला जातोय. जे झालं ते झालं परंतु या सेकंड हाफ मध्ये इथे आपल्याला पाहावं लागेल कोणत्या संघ कशा पद्धतीने ते खेळतोय. रायडरला पडली भूल तगडी झाली गुल आणि टॅकल सरला पॉवरफुल दमदार कामगिरी पाहायला मिळाली. यावेळी छोटा पॅकेट बडा धमाका वैभव मोरेच्या माध्यमातून अजिंक्य कापरेला यावेळी क्रीडांगणाच्या बाहेरचा रस्ता दाखवला गेलाय. शानदार खेळ इथे पाहायला मिळाले. आणि यावेळी रायगडचा टायगर धीरज पैलमारे याने आणखीन एक पॉईंट संघाच्या खात्यामध्ये जोडलाय. पॉईंट टेबल 16-14 16-14. अक्षय सोनी पॅन्थर पिंक पॅन्थर विजय क्लबचा या मैदानाच्या आतमध्ये कशा पद्धतीने देईल इथे प्रत्युत्तर कारण महत्वाचा मोहरे महत्वाची चारी खेळाडू या क्रीडांगणाच्या बाहेर आहेत. राज लाठेकर क्रीडांगणाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतोय. अजिंक्य कापरे क्रीडांगणाच्या बाहेर आहे. ओंकार क्रीडांगणाच्या बाहेर आणि त्याचबरोबर शुभम रहाटे हे चारही खेळाडू मैदानाच्या बाहेर असताना दोन बेस्ट डिफेंडर क्रीडांगणाच्या आतमध्ये एका बाजूला प्रीतम लाड तर दुसऱ्या बाजूला विजय दिवेकर आणि कॉर्नर 3 ला अक्षय असताना चढाई खेळण्यासाठी इथे दाखल झालाय. तो धीरज धीरज काय खेळ आहे हा खेळाडू. अप्रतिम कामगिरी पाहायला मिळाली. महत्वपूर्ण सामन्यांमध्ये महत्वपूर्ण भूमिका इथे बजावताना इथे दिसलाय. यावी अक्षय सोनी 2 गुणांची बढत घेऊन खेळत आला विंडलँड रायगड आणि यावी कॉर्नर इनच्या दिशेने बोनस खेळण्यासाठी केला गेलेला प्रयत्न बोनस इथे जरूर दिला गेलाय परंतु एखादा टचिंग पॉईंट न देण्याचा इरादा आहे तो विंडलँड रायगड संघाचा. कारण शेवटचे 2 मोहरे मैदानाच्या आतमध्ये आणि यावेळी बोनस पॉईंट इथे घेतलाय. एक बोनस पॉईंट इथे मिळतोय चढाई करण्यासाठी. धीरज पैलमारे सुपर टॅकल ऑन आणि सुपर अशी कामगिरी विजय दिवेकर कडून पाहायला मिळेल का. बेस्ट डिफेंडर आहे बेस्ट एक उत्कृष्ट गोलरक्षक म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात आहे. दुसऱ्या बाजूला अक्षय सोनी लाजवाब अटॅक पाहायला मिळाला. चौडा काढले विजय दिवेकर याने. सुपर टॅकल 2 पॉईंट इथे मिळत आहेत. एका पॉईंटची बढत उलट फेरी इथे पाहायला मिळाला. एका पॉईंटची बढत यावेळी विजय क्लब संघाकडे राहील. पॉईंट टेबल 17-18 17-18. अक्षय सोनी यावेळी चढाई करताना 6ची बचाव होईल. वैभव धीरज अजूनही मैदानाच्या बाहेर आहे. वैभव आपल्याला कॉर्नरच्या भूमिकेमध्ये इथे पाहायला मिळतोय. दमदार कामगिरी याने करून दाखवलेले. एक उत्कृष्ट कोपरा रक्षक म्हणून आपण त्याच्याकडे पाहतोय. प्रतीक यावेळी चढाई करताना 3ची बचाव फळी सुपर टॅकल ऑन रिलाईव्ह झालाय. तर यावेळी शुभम रहाटे लेफ्ट कॉर्नरला पाहायला मिळेल. बिल्डरमध्ये उभा राहतोय माघारी परतला. सुखरूप क्रीडांगणामध्ये परतताना इथे दिसलाय आणि यावेळी प्रत्युत्तर देण्यासाठी पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 9 अक्षय सोनी 2-2-2 अशा पद्धतीने आहे ते फील्ड. कॉर्नर इन जर्सी क्रमांक 99 प्रतीक पैलमारेच्या बाजूने इथे जागा शोधली. शानदार फुटवर्क इथे पाहायला मिळालं. चपळता इथे दाखवले गेले. पंचांच्या माध्यमातून काय येतोय निर्णय तेही इथे पाहावं लागेल परंतु जे अपेक्षित फुटवर्क होतं ते झालं नाही. अप अँड डाऊन हे जे समीकरण असतं अप अँड डाऊनचं एक पाय बोनस त्यांच्या क्लीनली आतमध्ये आणि दुसरा ऑन दी एअर ते मात्र इथे झालं नव्हतं. त्यामुळे अपील इथे फेटाळलं गेलं. निराश असेल तो अक्षय परंतु अचूक अशी पंचांची भूमिका पाहायला मिळाली. आणखीन एक मोहरा इथे दारत होतोय. वैभव मोरेच्या माध्यमातून केली गेलेली कामगिरी क्रीडांगणाच्या बाहेर. शुभम रहाटे थनेड साठी यावेळी हा पॅन्थर इथे दाखल होत आहे. 7ची बचाव फळी इथे पाहायला मिळते. पॉईंट टेबल इक्वल 18 ऑल 18-18. महामुकाबल्याचं हे दुसरं सत्र सेकंड हाफ आणि या चषकावरती नाव करण्यासाठी चाललेली ही लढत भिडत. धीरज
बैलमारे रायगडचा टायगर. यावे पिंक पॅन्थर आणि यावी कॉर्नर कडून ओमकार. जम्प अँड होल्ड करण्याचा होता इथे प्रयत्न. अँकल होल्ड करायचा होता इरादा. असफल ठरला ओमकार. जम्प अँड अँकल होल्ड या इरादा स्पष्ट केला गेला. प्रयत्न केले गेले. असफल ठरला. एक पॉईंट इथे मिळालाय विंडन रायगड संघाला. पॉईंट टेबल 19 ऑन आणि या विजयाचा क्रमांक 9 अक्षय सोनी. लाईन क्रॉस करून माघारी एक बोनस पॉईंट इथे घेतलाय. बोनस पॉईंट इथे पिकअप करताना अक्षय सोनी बोनस टेकरची भूमिका तो इथे बजावताना दिसतोय. जमिया सफल ठरलाय का? जाम केली गेले. एक अशा पद्धतीने फील्ड याची बॅट दाखवली गेली परंतु कॉर्नर खूप दूरवरती होता. कोणताही मोठा प्रयत्न इथे पाहायला मिळाला नाही. लढाई पुढे करून माघारी परतल्या एम चिडण्याची पाहायला मिळाली. या विजयाचा क्रमांक 9 अक्षय सोनी. यांनी राईट कॉर्नर चपळतेने खेळण्याचा प्रयत्न. चालाक किती दाखवतोय जरूर परंतु तेवढे चालाक्ष आपल्याला पाहायला मिळाले. विंडन रायगड संघाचे खेळाडू दरम्यान इथे टाइम ऑफचा कॉल इथे घेतला गेलाय. जर्सी क्रमांक 9 इथे चढाई करण्यासाठी सुरू. सुपर टॅकल ऑन आहे आणि सुपरमॅन विजय दिवेकर इथे सज्ज होतोय परंतु यावेळी अक्षय सोनीच्या दिशेने डीप टी केला. हाताचा वापर केला. कोणमध्ये जाऊन हँडटेज करताना ते पाहायला मिळालाय. ऑलआउटचा खतरा विजय क्लब संघावरती येऊन राहतोय की काय? एक पॉईंट इथे मिळतोय. शेवटचा मोहरा विजय दिवेकर जर्सी क्रमांक 107 107 लकी नंबर या खेळाडूचा आणि हा चॉईस नंबर याचा आणि त्याचमुळे हा लकी नंबर धारण करून जर्सी घालून खेळताना हा खेळाडू विजय दिवेकर विजय क्लब संघाचा उत्कृष्ट गोलरक्षक. कॉर्नरच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न दबाव इथे निर्माण केला गेलाय. जरूर कचऱ्याची गंती डोक्यावरती काही इथे चूक झाली. चुकीच्या मनस्थितीमध्ये डबल माइंडेड बोनस 2 पॉइंट इथे मिळतील. ठीक रहे बढ़िया भी बैक हो गया. दोन पॉइंट इथे मिळत इथे पाहायला मिळाला. संपलो नाही संपणार नाही. फसलो नाही फसणारही नाही. कितीही येऊ द्या अडचणी थांबलो नाही थांबणार नाही. आणि हे तिथे दाखवतोय धीरज बैलमारे रायगडचा हा टायगर दमदार कामगिरी करताना इथे दिसलाय. शानदार कामगिरी ते करताना दिसतंय. बहादर खेळ इथे करतोय. दुसऱ्या बाजूने विजय दिवेकर पाहूया कशा पद्धतीने खेळेल. 2-1 2-2 आहे इथे फील्ड. अतिशय शांतपणे खेळ करताना इथे आपल्याला पाहायला भेटतं. विंडन रायगड पॉईंट टेबल 22-23 आणि यावी अँकल होल्ड होतोय. ऑल आउट होईल तर विजय क्लब संघ 1+2 3 पॉईंट परत एक बोनस पॉईंट मिळेल तर विजय क्लब संघ. पॉईंट टेबल 25-24 अजिंक्य कापडे वेगवान साइड किक लगावताना इथे पाहायला मिळाला. भन्नाट पद्धतीने खेळण्याचा आहे याचा इथे इरादा. साइड किक लगावताना इथे दिसतोय. पॉईंटच्या बाबतीत अपेक्षित ठरला. माघारी परतला येतो अजिंक्य कापडे. पॉईंट टेबल 24 बढ़त लागल रोला
हौसला नहीं बढ़ा देते हैं, कभी मारे यार। कॉर्नरच्या दिशेने बॅक टू टच करण्याचा प्रयत्न इथे करताना धीरज बैल मारे मिडल लाईन वरती येऊन उभा राहतोय. चढाई पुढे केले, मिडल लाईन क्रॉस करून बाखारी परतोय, सेफली आपल्या खेळामध्ये परत नाही. अजिंक्य कापरे आपला संघ 2 गुण आणि 45 वरती असताना कशा पद्धतीने इथे खेळतोय पाहूया. का मिडलँड रायगड संघ या चक्रव्यूहात सुद्धा गेलाय. अजिंक्य कापरेला इथे गारद केलं जातंय. तुम्ही कितीही लावा शक्ती आणि कितीही करा युक्ती आणि कितीही करा हल्ला, मजबूत आहे रायगड किल्ला. रायगडच्या टायगरांनी जबरदस्त इथे फील्ड पेश केले, टॅकल केले, दमदार कामगिरी इथे पाहायला मिळाली. बातें सुन के हंसी लाग गई। अब बोलना नहीं बुझना। इथे यशस्वी ठरले आणि हा पॅन्थर टायगर से टायगर ज्याचं नाव आहे अजिंक्य कापरे यावेळी टॅकलच्या स्वरूपात मैदानाच्या बाहेर जातोय. दमदार कामगिरी इथे पाहायला मिळाली, शानदार खेळ इथे पाहायला मिळालाय. यावेळी शानदार प्रयत्न इथे पाहायला मिळतोय. विजय क्लब संघाचा हा अक्षय सोनी आजच्या रजनीमध्ये बहारदार खेळ विजय क्लब संघाकडून करताना इथे दिसले. अजिंक्य कापरेला थोड साथ देताना इथे आपल्याला पाहायला मिळाला. दोन्हीही प्रो कबड्डीचे खेळाडू आहेत, त्यामुळे चांगली अनुभव आहे, चांगली खेळी त्यांच्या माध्यमातून अपेक्षित. आणि हे आम्ही जर्सी क्रमांक 10 पवन आडे, पवन कुमार आडे टर्नेटसाठी त्याला इथे आजमावला गेलाय. बोनस अटेम्प्ट केलाय का पाहावं लागेल. पॉईंट टेबल 27-24, 3 गुणांची बढत मिडलँड रायगड संघाकडे आहे. रायडर बाद आहे कारण बोनस फुटवर किती झालं नव्हतं, त्यामुळे मैदानाच्या बाहेर जावं लागतंय. ते मी पवन आडी आला. 1 पॉईंट विजय क्लब संघाला. पॉईंट टेबल 27-25, 2 गुणांनी अजूनही बढत घेऊन खेळताना रायगड संघ लीड लाईन झालाय. तर यावी अजिंक्य कापरे आणि तो यावी चढाईसाठी फोर्स दाखवली, ताकद दाखवली, नजाकत दाखवली. मिडल क्रॉस करताना इथे पाहायला मिळालाय तो विक्रांत अजिंक्य कापरे. जर्सी क्रमांक 3 सौरभ वायकर याला यावी धीरज बैल मारे यावी साईड किक आजमावण्याचा प्रयत्न इथे करताना पाहायला मिळालाय. मिडल लाईन वरती येतोय, जास्त वेळ इथे त्याने घेतलाय जरूर. बागारी परत त्याचा असेल इथे इरादा. 27-26 क्लोजला चाललेला हा सामना, क्लोज पॉईंट टेबल पाहायला मिळतोय आणि क्लोजली चाललेला सामना इथे आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूने सरसची कामगिरी निर्विवाद असं वर्चस्व मॅच मध्ये राखण्यासाठी शानदार खेळ करताना धीरज बैलमाने पाहायला मिळालं. तर दुसऱ्या बाजूने अक्षय सोनी आणि अजिंक्य कापरे जे प्रयत्न करतात दिसत. राज नाटेकरला या सामन्यामध्ये जास्त आजमावलं गेलं नाहीये. राज नाटेकरला इथे कम्प्लीटली विश्रांती दिलेली पाहायला मिळाली. शेवटच्या 5 मिनिटांमध्ये मे बी राज नाटेकरला इथे बाहेर काढलं जाईल का तेही निर्माण आवश्यक आहे. दरम्यान टाइम ऑफचा कॉल धीरज साठी खेळाडू खेळांगणाच्या आतमध्ये. दोन्ही खूपरादर्शक ओंकार आणि त्याचबरोबर विजय हे सज्ज झालेत, परंतु समोर आहे तो धीरज बैलमारे. याच्या चपळते पुढे नाकाम ठरलाय तो विजय क्लबचा डिफेन्स. याला टॅकल करण्यासाठी असफल ठरलाय तो विजय क्लब, परंतु यावी सरस अशी कामगिरी, अतिशय शानदार कामगिरी. कारण ज्या पद्धतीने त्यानंतर टाळ्यांचा दिला गेलेला प्रतिसाद, पण त्याच्या खेळाचा पाहायला मिळालेला दर्जा जरूर इथे आपण अनुभवलाय. दुसऱ्या बाजूने अजिंक्य कापरे अजिंक्य राहण्यासाठी ते प्रयत्न करेल का. शेवटच्या 5 मिनिटात 14 शिल्लक. मिडलँड रायगड 27 पॉईंट, विजय क्लब 26 पॉईंट वरती आणि दरम्यान घेतला गेलेला हा टाइम ऑफ आहे. अंतिम टप्प्यापूर्वी जॉईन केले गेले आणि या विचारसाठी धीरज बैलमारे येतोय.
फुल हाऊस क्रीडांगण विजय क्लब संघाचा बेस्ट डिफेन्स इथे सज्ज होतोय. परंतु यावी कोण कोणावरती सरणार सदस्य येईल ते पाहायचंय. जम्पॅन टच या पद्धतीने टच पॉईंट खेळायचा प्रयत्न इथे करताना पाहायला मिळतोय तो वैभव. धीरज तिथे यशस्वी ठरेल का? 30 सेकंदामध्ये पॉईंट घेईल का? आणि यावी डॅश केला गेलाय. सक्सेसफुल डॅश पाहायला मिळाला. यावी अजिंक्य कांबळेच्या माध्यमातून दिला गेलेला हा जंप इथे पाहतोय. ठरे राज नाटेकर शेवटच्या 5 मिनिटांमध्ये राज नाटेकरला बाहेर काढण्यात गेले. 4ची बचाव पडी आहे. शेवटच्या 4 मिनिटांचा खेळ शिल्लक आणि पॉईंट टेबल इक्वल आहे. 27 ऑल. यावी प्रतीक बैलबारी बघूया कशा पद्धतीने ते केले. यस कॉर्नर अटॅक शानदार कामगिरी पाहायला मिळाली. वैभव मोरे वन्स अगेन छोटा पॅकेट बडा धमाका करताना पाहायला मिळालाय. लगा याचा लवंगी बच गया बॉम्ब जबरदस्त कामगिरी पाहायला मिळाली वैभव मोरेच्या माध्यमातून. पवन आडे चढाई करताना कॉर्नर इंच दिशेने यावेळी टच करताना बैठी घेऊन टच करण्याचा प्रयत्न इथे करताना पाहिला होता जरूर. पवन आडे यावी माघारी परतला. एमटीडी इथे पाहायला मिळाली. अजिंक्य कापरे प्रत्युत्तर देण्यासाठी इथे दाखल होतोय. महत्वाचा मोहरा मैदानाच्या बाहेर आहे तो म्हणजेच धीरज बैलमारे. आणि या कॉर्नरचा हा खेळाडू प्रतीक बैलमारे क्रीडांगणाच्या बाहेर. पॉईंट टेबल इक्वल. शेवटच्या 3 मिनिटांचा खेळ शिल्लक. 28-28 असा पॉईंट टेबल असताना वैभव मोरे या सामन्यामध्ये अंतिम सामन्यामध्ये महामुकाबल्यामध्ये दर्जेदार खेळाचं प्रदर्शन पाहायला मिळालं. रेडच्या माध्यमातून त्याने इथे पॉईंट पिकअप केले आणि टॅकल ही त्याच्या माध्यमातून अतिशय दर्जेदार पाहायला मिळाले. विजय क्लब संघाचा खेळाडू आहे प्रीतम लाड. पहिली रेड त्याच्या माध्यमातून केली गेली परंतु त्यानंतर प्रीतम लाड चढाई करताना आपल्याला पाहायला मिळाला नाही. सुरुवात करून त्याची प्रारंभ करायची आपल्या चढाईने आणि त्यानंतर सेफली डिफेन्स मध्ये एक महत्वपूर्ण भूमिका बजवायची हा प्रयत्न आपल्याला प्रीतम लाड करून पाहायला मिळतो. परंतु यावेळी चढाई करताना अजिंक्य कापरे 4 मोहरे मैदानाच्या आतमध्ये रेड पूर्ण चढाई पूर्ण करून माघारी परतलाय. पॉईंट टेबल इक्वल असताना रेड जोरड आहे. पवन आडे धीरज बैलमारे मैदानाच्या बाहेर आहे आणि तो बाहेर असल्यामुळे अडचणीमध्ये सापडेल का मिडल लाईन ट्रायगल का त्याला लवकरात लवकर रिलाईव्ह करण्याचा प्रयत्न इथे होईल तेही ते पाहणं आवश्यक आहे. 7ची बचाव होईल आणि आम्ही लेग कॉर्नरच्या दिशेने चाललेला प्रयत्न इथे पाहायला मिळालाय. एक बोनस पॉईंट घेतोय माघारी परततोय. 29-28 टाइम ऑफचा कॉल इथे मागितला गेलाय. मिडलँड रायगड संघाने घेतलेला हा टाइम ऑफ 29-28 दरम्यान चढाई खेळण्यासाठी राज नाटेकर. लेफ्ट कॉर्नर आणि लेफ्ट कॉर्नरला डीपली जाण्याचा प्रयत्न. बॅट दाखवली गेली. अटॅक पाहायला मिळाला. गट क्रमांक 3 सौरभ वायकरच्या माध्यमातून झाला. महत्वाच्या क्षणी राज नाटेकर इथे गारद 1 पॉईंट इथे मिळतोय. 1 पॉईंट मिडलाईन रायगड संघाच्या खात्यामध्ये जोडला जाईल. 30-28 2 गुणांची बढ़त आपल्याला पाहायला मिळते रायगड संघाच्या खात्यामध्ये. आणि या चढाई करताना इथे आपल्याला पाहायला मिळतोय वैभव मोरे. शेवटच्या 1 मिनिटाचा खेळ शिल्लक. 1 मिनिट टू गो. आणि या 1 मिनिटे खेळणार आहे या 7व्या पर्वाचा महामुकाबल्याचा महाविजेता कोणत्या संघ इथे ठरेल की मानाची ट्रॉफी ऐका कालिका मातेचा हा विजयाचा पताका कोणत्या संघाच्या कोणत्या गावामध्ये इथे जाईल हे इथे ठरवणार आहे. 1 मिनिट इथे आपल्याला पाहायला मिळेल. आणि यावी अजिंक्य कापरे यावी मैदानाच्या आतमध्ये चढाई करताना 2 गुणांनी पिछाडीमध्ये विजय क्लब आणि साईड किंग आजमावण्याचा प्रयत्न. 5ची बचाव करी इथे 1-1 पॉईंट इथे महत्वाचा. 1-1 रेड इथे महत्वाची असताना आणि यावेळी काय अजिंक्य कापरे केला गेला टॅकल. So beautiful, so elegant, just looking like a wow. अजिंक्य कापरे मैदानाच्या बाहेर. का करे उठ गेले. बॅक टू बॅक
स्पर्धा सिद्धिसकेछ। 2024 अंतिम सामना महाविद्यालयाचा महाविजेता विजय रायगड जिल्हा रायगड